आता आपण एक थेरम बघूयात आणि त्याचा प्रूफ कसं कोणत्या पद्धतीने, प्रत्यक्ष पद्धतीने किंवा डायरेक्ट पद्धतीने. ठीक आहे. तर मग आता आपल्याला थेरमचं स्टेटमेंट दिलेलं आहे की दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान असतात. आता इथे मी एक आकृती काढली किंवा डायग्राम काढली. काय काढलंय मी, दोन लाईन्स काढल्यात. ठीक आहे. लाईन AB आणि लाईन CD. त्या काय करताय, एकमेकांना इंटरसेक्ट करताय म्हणजे एकमेकांना छेदतायत. आणि जो छेदल्यानंतर हा जो कॉमन पॉईंट किंवा इंटरसेक्शन पॉईंट जो आहे त्याला काय नाव दिलंय मी O. आता इथे आपल्याला काय प्रूव्ह दिलंय, स्टेटमेंटमध्ये काय दिलंय, दोन रेषा एकमेकांना छेदताय आणि प्रूव्ह काय करायचंय आपल्याला की या दोन रेषा छेदल्यानंतर जे तयार होणारे जे परस्पर विरुद्ध कोन आहेत ते कसे असतात, समान असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. म्हणजेच काय, आता इथे विरुद्ध कोन कोणते आहेत, हा एक कोन आणि हा एक कोन. म्हणजेच कोन किंवा अँगल AOC आणि अँगल BOD हे काय आहे, तुमचे अपोजिट अँगल्स आहेत म्हणजेच विरुद्ध कोन. आणि हा जो अँगल आहे, ठीक आहे, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे दोन अँगल्स काय झाले तुमचे अपोजिट. म्हणजेच अँगल AOD अँड अँगल COB हे काय झाले तुमचे अपोजिट अँगल्स झाले. मग आपल्याला हेच प्रूव्ह करायचं की जे अपोजिट अँगल्स असतात ते काय असतात, समान असतात म्हणजे इक्वल्स असतात. म्हणजे आता आपण लिहायचं झालं तर कसं लिहू शकतो, हे अँगल AOC इज इक्वल्स टू अँगल व्हॉट, AOC चा अपोजिट अँगल कोणता आहे, BOD, अँगल BOD हे इक्वल आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नेक्स्ट अपोजिट अँगल कोणता आहे, अँगल AOD, अँगल AOD इज इक्वल्स टू याचा अपोजिट अँगल कोणता आहे, अँगल COD, COD हे काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण काय करूया, प्रूव्ह करूयात. आता इथे आकृतीमध्ये आपल्याला काय दिसतंय की हे बघा, ही जी स्ट्रेट लाईन आहे जर इथं आपण ड्रॉ केलं तर हे काय हाफ सर्कल येत आहे. ठीक आहे. हाफ सर्कलचा हे बघा, हे जे हाफ सर्कल म्हणजे किती अँगल्स असणार आहे, 180 डिग्री, राईट. हे जे पूर्ण आहे ते किती डिग्रीचं असणार आहे, 180 डिग्री. कारण आपल्याला माहिती की सर्कलचा पूर्ण अँगल काय असतो, 360 डिग्री असतो, राईट. मग हाफ सर्कल किती येणार, 180 डिग्रीचा येणार. म्हणजेच काय, हा जो पूर्ण अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे, 180 डिग्री. मग हा जो 180 डिग्री आहे तो आपण कसा लिहू शकतो, इथे बघा तो कसा तयार होतोय, हा अँगल, हा पूर्ण लाईन. पण आपण लाईन नाही लिहू शकत, आपल्याला अँगलच्या लँग्वेज मध्ये लिहायचंय, राईट. म्हणजेच काय, आपण काय लिहू शकतो, ह्या दोन, आता हा जो अँगल आहे कोणता, AOC, अँगल AOC हा अँगल झाला प्लस हा जो उरलेला अँगल आहे, हे दोन्ही अँगल जर ऍड केले तर आपल्याला पूर्ण अँगल मिळतोय 180 डिग्रीचा. म्हणून मग मी काय करते, अँगल AOC प्लस उरलेला अँगल हा BOC, BOC इज इक्वल्स टू किती, 180 डिग्री मिळतोय, राईट. सिमिलरली आता आपण जर बघितलं, हे बघा ही लाईन म्हणजेच हा जो पूर्ण अँगल आहे, ठीक आहे, हा जो पूर्ण अँगल तो सुद्धा किती 180 डिग्रीचा आहे. मग तो कसा लिहू शकतो आपण, इथे बघा BOC, अँगल BOC प्लस अँगल काय लिहिणार, BOD, अँगल BOD इज इक्वल्स टू 180 डिग्री. इथपर्यंत समजलंय काय. आता ही स्ट्रेट लाईन आहे, ही किती स्ट्रेट लाईन म्हणजे हा पूर्ण अँगल जर आपण घेतला तर तो 180 डिग्रीचा येणार, कारण हे हाफ सर्कल दिसते आपल्याला एकदम क्लिअरली. मग हे दोन हा पूर्ण जो अँगल आहे दोन पार्ट मध्ये आपल्याला दिसतंय की हा जो पार्ट आहे एवढा, ठीक आहे, हा BOC आणि हा नेक्स्ट BOD, ह्या दोन अँगलची जर ऍडिशन केली तर हा पूर्ण अँगल आपल्याला मिळतोय. सिमिलरली जर ह्या दोन अँगलची ऍडिशन केली तर आपल्याला हा पूर्ण अँगल मिळतोय. मग आता आपण याच्यावरनं काय बघू शकतो, हे बघा याला आपण एक नाव दिलं आणि हे स्टेटमेंट सेकंड. मग फ्रॉम स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आपण काय मिळू शकतो, हे बघा याची राईट हँड साईड म्हणजेच उजव्या साईडचा जे आहे ते काय सेम दिसते आपल्याला, 180 डिग्री 180 डिग्री. म्हणजेच आपण याच्यावरनं काय म्हणू शकतो की याची लेफ्ट हँड साईड पण काय असणार आहे, इक्वल असणार आहे. एक बाजू सेम असेल तर दुसरी बाजू पण काय सेम असायला हवी. मग आपण काय लिहू शकतो, अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल्स टू अँगल BOC प्लस अँगल BOT, राईट. आता आपण बघूयात की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला सेम काय दिसतं आपल्याला, BOC आणि BOC. मग जर आपण हे बाय कॅन्सलेशन लॉ किंवा मग आता तुम्ही काय करू शकतात, हा जो प्लस आहे इकडे अँगल BOC इकडे प्लस आहे तो तुम्ही जर इकडे सबट्रॅक्ट केला म्हणजेच काय, अँगल AOC इज इक्वल्स टू हा जो BOC आहे तो काय करताय तुम्ही इकडे नेताय. मग इथे तो कोणता कसा आहे, त्याचं साईन काय पॉझिटिव्ह आहे, मग इकडे नेताना काय होईल निगेटिव्ह, म्हणजेच अधिकाचं काय होणार, वजा होणार. म्हणजे आपण लिहू शकतो अँगल, आधी ही साईड तशीच लिहून घेऊयात आपण, BOC प्लस अँगल BOD. आता हा जो आहे BOC हा काय इकडे सबट्रॅक्ट होणार कारण इथे काय ऍडिशन आहे, मग इकडे काय होणार सबट्रॅक्शन,
अँगल BOC. आता आपल्याला माहिती आहे की प्लस आणि मायनस काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे हा अँगल BOC, हा अँगल BOC काय होणार, कॅन्सल. म्हणजेच आपल्याला काय मिळतं आहे, अँगल AOC इज इक्वल्स टू अँगल BOD. आता आपण डायग्राम मध्ये बघूयात की अँगल AOC आणि अँगल BOD हे दोन अपोजिट कोण आहे, हा एक आणि हा एक अपोजिट कोण आहेत आणि आपल्याला काय मिळालंय की ते इक्वल आहेत. म्हणजे आपल्याला काय मिळालं, हे फर्स्ट स्टेटमेंट ट्रू झालंय. सेम आपण काय करू शकतो, हे सेकंड जे स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह करू शकतो. मग बघूयात आपण हे स्टेटमेंट कसं प्रूव्ह करू शकतो. हिअर वी हॅव ऑलरेडी प्रूव्ह दिस स्टेटमेंट. नाव वी आर गोइंग टू प्रूव्ह दिस सेकंड स्टेटमेंट. अँगल BOC इज इक्वल्स टू अँगल AOD. आता इथे आपण जर बघितलं या डायग्राम मध्ये तर अँगल BOC कुठे दिसतो आपल्याला, अँगल BOC दिस वन अँड अँगल AOD. हे दोन अपोजिट अँगल आहेत, ते इक्वल आहे आपल्याला दाखवायचंय. मग ते सेम जसं फर्स्ट स्टेटमेंट मध्ये आपण दाखवलंय किंवा प्रूव्ह केलंय ना, सेम तसंच प्रूव्ह करायचंय. आपण काय करू शकतो, आता इथे जर बघितलं की आपण सपोज दिस इज 180 डिग्री, राईट, दिस अँगल इज ऑफ 180 डिग्री. म्हणजेच आणि ह्या दोन 180 डिग्रीला आपण दोन पार्ट मध्ये कसं करू शकतोय की अँगल AOC प्लस अँगल BOC. ठीक आहे, मग आपण लिहू शकतो की अँगल AOC प्लस व्हॉट इज अँगल BOC इज इक्वल्स टू 180 डिग्री. आता आपल्याला काय BOC इज इक्वल्स टू AOD प्रूव्ह करायचं. अजून कोणता अँगल घेऊ शकतो आपण, हा एक अँगल घेतला. आता आपण जर बघितलं काय अँगल, हा जो अँगल आहे हा पूर्ण तो सुद्धा काय 180 डिग्रीचा दिसतोय आपल्याला, कारण हे हाफ सर्कल आहे, राईट. सो इथे सुद्धा हा 180 डिग्री. मग हा 180 डिग्री लिहिताना आपण कसं लिहू शकतो, इथे बघा अँगल AOC प्लस अँगल AOD. ठीक आहे, हा किती डिग्रीचा दिसतोय आपल्याला, 180 डिग्रीचा दिसतोय. म्हणजेच काय आपल्याला हे स्टेटमेंट फर्स्ट आणि स्टेटमेंट सेकंड. मग आपण जर स्टेटमेंट फर्स्ट आणि स्टेटमेंट सेकंड जर कम्पेअर केलं तर आपल्याला दिसतंय की राईट हँड साइड इक्वल आहे. म्हणजेच 180 डिग्री. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की लेफ्ट हँड साइड सुद्धा इक्वल असणार आहे. म्हणजेच जसं आपण प्रिव्हियस स्टेटमेंटमध्ये बघितलं काय अँगल AOC प्लस अँगल BOC इज इक्वल्स टू अँगल AOC प्लस अँगल AOD. ठीक आहे, आता इथे दोन्ही साईडला राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइडला जर आपण बघितलं अँगल AOC काय सेम आहे. जसं आपण काय केलं होतं, मग आपण जो सेम होता तो काय केला, मी राईट हँड साइडला नेला होता मागच्या स्टेटमेंटमध्ये. हे स्टेटमेंट जेव्हा आपण प्रूव्ह केलं तेव्हा मग आपण सेम तसंच करूया. इथे हा पॉझिटिव्ह आहे, साईन नेम म्हणजेच काय पॉझिटिव्ह. ठीक आहे, इकडे हा लेफ्ट हँड साइडला पॉझिटिव्ह आहे, राईट साइडला जेव्हा आपण नेऊ तेव्हा काय होईल तर सबट्रॅक्ट होईल, म्हणजे त्याचं साईन काय होईल, निगेटिव्ह होईल. मग इथे कसं लिहू शकतो आपण, जर आपल्याला इकडे न्यायचा आहे तर इथे कोणता उरतो, फक्त हाच उरतो. ठीक आहे, मग इथे काय अँगल BOC इज इक्वल्स टू, आधी जी घरचे माणसं आहे ते आधी ठेवायचे, नंतर मग बाहेरचे आतमध्ये टाकायचे. ठीक आहे, सो इथे काय होणार मग अँगल AOC प्लस अँगल AOD. आणि हा जो आहे लेफ्ट हँड साइडचा इकडे प्लस होता आणि इकडे होताना काय होईल मायनस, अँगल AOC. ठीक आहे, आता आपल्याला ही स्टेप मिळाली काय अँगल BOC इज इक्वल्स टू अँगल AOC प्लस अँगल AOD मायनस अँगल AOC. आता आपल्याला बघा इथे काय कॉमन दिसतंय AOC आणि AOC. म्हणजे हा पॉझिटिव्ह AOC आणि हा निगेटिव्ह अँगल AOC काय होणार, मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय होणार, कॅन्सल होणार. मग इथे आपल्याला काय मिळतं अँगल BOC इज इक्वल्स टू अँगल AOD. आणि आपल्याला काय हेच प्रूव्ह करायचं होतं की अँगल AOC इज इक्वल्स टू अँगल AOD. आणि याच्यावरूनच आपल्याला काय दिसतंय की जे अपोजिट अँगल्स आहेत ते काय असतात, सेम असतात. आता इथे हा दुसरा जो प्रकार पडतो तो काय, अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे इनडायरेक्ट प्रूफ. आता हे अप्रत्यक्ष सिद्धता किंवा इनडायरेक्ट प्रूफ कसं करतो आपण ते बघूया. त्याच्यासाठी काही पायऱ्या आहेत. आता सपोज मी एक स्टेटमेंट आहे, एक एक्झाम्पल घेतलं आपण काय की 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या ही विषम असते. ठीक आहे, म्हणजेच काय ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं, याचं प्रूफ लिहायचं म्हणजे सिद्ध करायचं. हे आपल्याला गिव्हन स्टेटमेंट आहे आणि ते आपल्याला काय करायचंय, सिद्ध करायचं की हे बरोबर आहे. मग आता ते सिद्ध करण्यासाठी काही पायऱ्या आहेत. ठीक आहे, पहिली पायरी कोणती आहे, म्हणजे हे अप्रत्यक्ष सिद्धता कसं प्रूव्ह करतोय किंवा इनडायरेक्ट प्रूफ कसं करायचं ते आपण बघतोय. तर मग पहिली स्टेप काय आपली कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे काय, जे गिव्हन स्टेटमेंट आहे ते कशामध्ये लिहायचं, सतर्क विधानमध्ये लिहायचं. म्हणजेच काय कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहायचं. आता इथे काय दिलंय तुम्हाला, ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. मग याचं जर आपण कंडिशनल स्टेटमेंट करायचं झालं तर कसं करू शकतो, काय करू शकतो आपण. इथे सपोज आता प्राईम नंबर दिलेला आहे. ठीक आहे, मग सपोज दॅट P इज ए प्राईम नंबर. ठीक आहे, जर इफ
P is a prime number, if P is prime number, मग इथे काय दिलंय, ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. मग आपण काय लिहितोय तो कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहितोय, राईट. मग आपण काय कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच काय, इफ देनचं स्टेटमेंट असतं. इफ देनचं अशा लँग्वेज मध्ये स्टेटमेंट असतं. मग आपण काय लिहिलंय, इफ पी इज अ प्राईम नंबर देन पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन पी इज ऑड. हे काय झालं तुमचं कंडिशनल स्टेटमेंट झालंय, कारण आपण ते इफ आणि देनच्या लँग्वेज मध्ये लिहिलंय. आता नटतून लिहायचं झालं तर आपण कसं लिहू शकतो, जर पी ही मूळ संख्या 2 पेक्षा मोठी असेल तर ती कशी असते, विषम असते. ठीक आहे. तर आपण काय करतो, जर आणि तर मराठीमध्ये कसं लिहू शकतो, जर तर अशा लँग्वेज मध्ये लिहू शकतो. ठीक आहे. मग आता नेक्स्ट स्टेप काय, गिवन, म्हणजेच त्याला मराठीत म्हणतात पक्ष. गिवन काय आहे, आता ही काय झाली आपली कंडिशनल स्टेटमेंट झाली फर्स्ट स्टेप. आता याच्यामध्ये गिवन काय, जो इफचा पार्ट असतो ना, हा जो एवढा काय इफचा पार्ट आहे म्हणजे तो काय गिवन असतो. गिवन मध्ये काय इफचा पार्ट लिहायचा असतो म्हणजेच काय पक्ष. आता टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय आपल्याला किंवा काय साध्य करायचंय, तो कोणता असतो, देनचा पार्ट असतो. ठीक आहे. गिवनला कोणता पार्ट लिहितात, जो इफचा पार्ट आहे, इफ नंतरचा जो पार्ट आहे तो गिवन साठी लिहितात. आणि टू प्रूव्ह साठी काय लिहितात, देनच्या पुढचा जो पार्ट आहे तो. म्हणजेच आपल्याला इथे काय प्रूव्ह करायचं, पी इज ऑड, दॅट मीन्स ए प्राईम नंबर पी इज ऑड, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग इथे प्रूफ कसं स्टार्ट करणार आपण, की जे गिवन स्टेटमेंट आहे ते काय चुकीचं आहे असं समजून स्टार्ट करायचं. ठीक आहे. म्हणजेच काय, सपोज दॅट, आता चुकीचं म्हणजेच काय विरुद्ध स्टेटमेंट स्टार्ट करणार. म्हणजेच काय, सपोज दॅट पी इज नॉट ऑड, म्हणजे काय पी इज नॉट ऑड असं समजून काय करणार आपण प्रूफला स्टार्ट करणार. तर मग बघूयात की आपण याचा प्रूफ कसं घेऊ शकतो. स्टेटमेंट काय आहे की ए प्राईम नंबर इज ग्रेटर दॅन 2 इज ऑड, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर मग आता आपण ज्या स्टेप्स बघितल्या किंवा काय इनडायरेक्ट प्रूफच्या ज्या स्टेप्स आहेत, कोणत्या, कंडिशनल स्टेटमेंट, गिवन, टू प्रूव्ह आणि प्रूफ. ठीक आहे. ह्या सगळ्या काय झाल्या, स्टेप्स झाल्या. हां, मग आता फर्स्ट स्टेटमेंट, ज्या गिवन स्टेटमेंट आहे त्याचं काय करणार आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कन्वर्जन करणार. म्हणजेच काय सतर्श विधानामध्ये आपण लिहिणार. आता इथे काय दिले आपल्याला, ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. हेच आपण म्हणजेच काय मूळ संख्या 2 पेक्षा मोठी असलेली मूळ संख्या काय असते, विषम असते, असा याचा अर्थ झाला. मग आता हे सतर्श विधानमध्ये किंवा कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहायचं असेल तर कसं लिहावं लागेल आपल्याला, जर तरच्या लँग्वेजमध्ये किंवा इफ देनच्या लँग्वेजमध्ये. मग आपण असं लिहिलं काय, इफ पी इज ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. कारण आपल्याला तेच दिलंय ना, प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. ते फक्त आपण कसं लिहिलं, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहिलं. पण या दोघांचा अर्थ काय होतो, सेम होतो. फक्त आपल्याला आपण काय टाकलंय, इफ आणि देन टाकलंय. ठीक आहे. देन टाकलंय म्हणजेच काय झालं, हे कंडिशनल स्टेटमेंट. मग नेक्स्ट पार्ट काय आपला, गिवन. आता गिवन पार्ट म्हणजेच काय असतो, त्यालाच काय म्हणतात मराठीमध्ये पक्ष. ठीक आहे. पक्ष म्हणजेच काय, जो इफचा जो पार्ट असतो किंवा जरच्या पुढचं जे स्टेटमेंट असतं काय, पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2, हे काय झालं आपल्याला गिवन. म्हणजेच म्हणूनच मी इथे काय लिहिलंय की आपल्याकडे आपल्या जवळ काय, ठीक आहे, आपल्या जवळ काय ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. आणि प्रूव्ह काय करायचं की तो जो प्राईम नंबर आहे ग्रेटर दॅन 2 किंवा जी मूळ संख्या आहे 2 पेक्षा मोठी असलेली, हे आपल्याला आपल्या जवळ आहे ते. मग प्रूव्ह काय करायचंय की ती मूळ संख्या काय आहे की ऑड आहे किंवा विषम आहे. ठीक आहे. मग गिवन काय येणार, पी इज प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2, दॅट इज 1 अँड पी आर ओनली डिवायझर्स ऑफ पी. ठीक आहे. प्राईम नंबर्स म्हणजेच काय, प्राईम नंबरचे डिवायझर कोणता असतात, 1 अँड इटसेल्फ असतो. म्हणजेच काय, मूळ संख्येचे विभाजक कोणते असतात, फक्त त्या संख्येला, जर सपोज आता ही मूळ संख्या पी ही मूळ संख्या आहे, या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, एकाने आणि पीने. फॉर एक्झाम्पल 3 कोणत्या संख्येने भाग जातो, एकाने आणि 3नेच भाग जातो. किंवा 5 ही मूळ संख्या घेतली किंवा 5, याला कोणत्या संख्येने भाग जातोय, एकाने आणि 5नेच भाग जातोय. म्हणजेच काय, डिवायझर्स ऑफ प्राईम नंबर किंवा डिवायझर्स ऑफ मूळ संख्या कोणते असतात, विभाजक मूळ संख्येचे विभाजक कोणते असतात, एक आणि तो स्वतः. ठीक आहे. मग हे काय झालं, हा गिवन पार्ट आहे काय, पी इज ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. आणि याच वाक्याचा अर्थ काय होतो, दॅट इज 1 अँड पी आर ओनली डिवायझर्स ऑफ पी. का, कारण पी इज अ प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या.
आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? पी इज ऑड नंबर. हे काय प्रूव्ह करायचं आपल्याला? इथे दिलेले काय? पी इज ऑड नंबर. हे काय प्रूव्ह करायचं आहे. आणि याची पुढची स्टेप काय आहे? प्रूफ म्हणजेच काय? सिद्धता. ठीक आहे, मग हे आपल्याला सिद्ध करायचंय. काय मग सिद्ध कसं करायचं? मी तुम्हाला सांगितलं की जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे असं समजून पुढे चालायचं. म्हणजेच मी इथे काय अजून केलंय? लेट अस सपोज दॅट पी इज नॉट ऑड नंबर. इथे आपल्याला ऑड नंबर आहे हे प्रूव्ह करायचंय, पण सपोज आपण असं समजलं की तो ऑड नंबर नाहीये. ठीक आहे, हा जो पी आहे तो ऑड नंबर नाहीये, म्हणजेच विषम संख्या नाहीये असं आपण समजून काय करतोय? पुढचं स्टेटमेंट लिहितोय. पी ही विषम संख्या नाही असं धरून आपण पुढे चालायचंय, कारण आपल्याला प्रूव्ह करायचंय विषम संख्या आहे, पण आपण असं समजतोय की ही विषम संख्या नाही. मग विषम संख्या नाही तर कोणती असणार आहे? समसंख्या असणार आहे. दॅट मीन्स पी इज समसंख्या, म्हणजेच काय? इव्हन नंबर. ठीक आहे, इव्हन नंबर असणार आहे. आणि इव्हन नंबर म्हणजेच काय? प्रत्येक इव्हन नंबरला 2 ने भाग जातो. आपल्याला माहिती का की जो कोणताही इव्हन नंबर घेतला तर त्याचा डिवायझर, पहिला डिवायझर कोणता असतो? 2 असतो. ठीक आहे, मग काय आपण इथे म्हणू शकतो? इम्प्लाइज दॅट काय? पी जर तुमची समसंख्या किंवा इव्हन नंबर असेल तर 2 इज डिवायझर ऑफ पी. 2 इज डिवायझर ऑफ पी. आता हे बघा, इथे आपण काय म्हटलंय की दॅट इज, कुठे लिहिलंय आपण? इथे दॅट इज 1 अँड पी आर ओनली डिवायझर्स ऑफ पी. याला सपोज मी एक स्टेटमेंट दिलं. ठीक आहे, नंबर 1 आणि याला दिला नंबर 2. इथे तर आपण म्हटलंय काय? पी चा डिवायझर कोणता आहे? 1 आणि पी दोन्हीच आहे. आणि इथे म्हटलंय की 2 इज डिवायझर ऑफ पी. असं कसं होऊ शकतं की आपण इथे म्हणतोय की त्याचे डिवायझर फक्त 2च आहे, 1 आणि पी, आणि इथे आपण म्हणतोय की 2 सुद्धा काय? पी चा डिवायझर आहे. असं पॉसिबल होऊ शकतं का? एकतर हे स्टेटमेंट बरोबर असेल किंवा हे स्टेटमेंट बरोबर असेल. म्हणूनच म्हणजेच काय? या फ्रॉम 1 अँड 2 इथे आपण अजून केलं काय? पी विषम संख्या नाही, म्हणजेच काय? पी इज नॉट ऑड नंबर. हे काय आपलं प्रूफचा फर्स्टला आपण काय केलंय? अजून केलंय हे. ठीक आहे, मग म्हणजेच काय? हे आपण अजून केलेलं चुकीचं आहे. आपण काय अजून केलं की पी इज नॉट ऑड नंबर, राईट? मग जर ऑड नसेल तर काय असेल? इव्हन असेल. आणि आपल्याला माहिती की प्रत्येक इव्हन नंबरला 2 ने भाग जातोय, पण इथे आपण म्हटलंय का पी ला फक्त कोणत्या संख्येने भाग जातोय? 1 ने आणि पी नेच. पण इथे आपण म्हणतोय की 2 ने सुद्धा पी ला भाग जातोय, म्हणजेच काय? 2 इज ऑल्सो डिवायझर ऑफ पी. पण दिस इज नॉट पॉसिबल. का? कारण इथे आपण म्हटलंय की 1 अँड पी आर ओनली डिवायझर्स ऑफ पी. म्हणून जे आपण काय अजून केलंय, आधी जे मानलंय का लेट अस सपोज दॅट पी इज नॉट ऑड नंबर, हे काय आहे? चुकीचं. म्हणून आपण काय म्हणू शकतो? इम्प्लाय दॅट पी इज ऑड नंबर.